वेलकम टू माय चॅनल। आज डायरेक्ट आता दुकानात जायच्या टायमाला सुरुवात केली ब्लॉगची। मग काय हररोज तुम्हाला चहा पिणं दाखवायचं तसं नाही, म्हणून काही आज लवकर नाही सुरू केला। चला डायरेक्ट आता दुकानात भेटू। काल काही दुकान नाही दाखवलं, आज तर दाखवाच लागेल तुम्हाला। आपला चष्मा महत्त्वाचा, चष्मा घालणं आवश्यक नाही तर कसं डोकं दुखते ना, त्याच्यानं चष्मा घातल्याशिवाय कुठं निघत नाही। अशाच पद्धत आहे आपली घालायची। चला दुकानात जाऊ। दुकानातली साफसफाई येते नाही का, करावंच लागते। आणि आजचा आखरी दिवस हप्त्यातला नाही, मग उद्या सुट्टीच राहते आपल्या, शनिवार आहे तर। चला ना, आता दुकानाची साफसफाई झालेली आहे तर गिऱ्हाईक थोड्या वेळानं, थंडी आहे नाही का। 2 वाजले आहे, आत्ता मी जेवलो। कसं झालं माहिती आहे का, जे आलो मी घरी बंद करून नाही का दुकान, तर एका गिऱ्हाईकाचं अर्जंट नाही का, ते आमच्याकडं मजूर म्हणून कामाला येते लाईन फिटिंगचे नाही का, त्याचा फोन आला म्हणून आम्ही वापस गेलो। मीच एकटं गेलो, त्याचं केलं म्हणून आत्ता उशीर झाला जेवण। आणि काही हे 2 दिवस झाले असं माझ्यासोबत घडत आहे। म्हणजे मला दुसऱ्याने म्हणलं असं, जेव्हापासून मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकत आहो, आत्ता माहीत 43-44 व्हिडिओ झालेले यूट्यूब चॅनलवर नाही का। शॉर्ट व्हिडिओ 20-22 झाले, लॉंग व्हिडिओ 20-22च झाले, म्हणजे 44 झालेले। तर आईला असं म्हणलं, म्हणते 1-2 जण आहे ना, तुझं पोरगं एकच व्हिडिओ टाकते रोज, तू आखरीवरी पायशीनच नाही तर तुला काय समजा। स्टार्टिंग म्हणे जे यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाका लागते, पहिलं चॅनलचं इंट्रोडक्शन द्यावं लागते, आखरी म्हणे पण जे आपण एंडिंग करतो ते टाकाच लागते। आणि डेली व्लॉग म्हणजे कसं होते माहिती आहे का, आपण दिवसभरात का करतो, आपण स्वतःसोबत दुसऱ्यासोबत का वागतो ते दाखवणार आहे। मी तेच दाखवता। असं म्हणलं म्हणते आईले, तर ते पोरगं रोज एकच कपडे घालून राहते आणि एकच तर क्लिप टाकत असं असं म्हणलं म्हणते आईले। तर आईनं म्हणलं म्हणते, डायरेक्ट म्हणलं आईनं, तर माझं पोरगं मेहनत करत आहे, त्याला जे करायचं आहे ते करते असं म्हणलं डायरेक्ट आईनं। बाबाला तसंच म्हणते लई जण, बाबा म्हणते ज्याला ते करायचं आहे ते करते, बाबा डायरेक्ट बोलते। जशी मी परिस्थिती आहे मी तशा पद्धतीने चालतो। त्याला काय करायचं, मी किती हररोज एकच कपडे घालो काही घालो। आता हे 3 टी शर्ट आहे माझ्याकडे, एक गुलाबी आहे, एक निळी आहे, एक काऱ्याची रंगाची आहे। ते दुकानात घालतो कपडे, आणि कुठं जायचं राहिलं तरी मग 2-3 ड्रेस आहे। आमचं काही असं नाही, जशी परिस्थिती तशी वागावं लागते, त्याच्या पद्धतीने थोडी वागणारा। भलाई मी धंदा करून स्वतःच्या पैशानं मला घरी द्यावं लागते, मी स्वतःवरच थोडी खर्च करणार आहो, बरोबर आहे का नाही। तुम्ही आखरीवरी पहा, मग तुम्हाला समजते मी एकच व्हिडिओ टाकतो का तर आखरीवरी तुम्ही पायसानच नाही तर तुम्हाला काय समजेल व्हिडिओ। फुकट कोणाला जज करू नका, ज्याला ते करायचं आहे ते करू द्या। तुम्हाला आवडत नसेल व्हिडिओ तर नको पाहू, इग्नोर करत जा व्हिडिओ। आवडन तर बघा, नाही तर बघा नको। तुमच्यासाठी एंटरटेनमेंटसाठी मी व्हिडिओ बनवतो, मी स्वतःचा ह्याच्यात काहीच नाही। मला आत्तापासूनच काही पैसे भेटत नाही, त्याच्यात कितीतरी 1 वर्ष मला मेहनत करावं लागेल तेव्हा मला इथे इन्कम सुरू होईल। आणि मग यातून इन्कमही सुरू झाली तरी मला कितीतरी वर्ष लागते 1-1.5 लाख रुपये कमवायला। तर तुम्हाला वाटत नाही हे याला इन्कम सुरू होत आहे, याला भेटते, हे तुम्हाला काहीच भेटत नाही। याचे काही रूल आहे यूट्यूब चॅनलचे, मी ना क्रॉस केले, समजा मला 2-3 स्ट्राईक पडलेले आहे, समजा मी 3री स्ट्राईक पडली माझं यूट्यूब चॅनल डिस्ट्रॉय होऊ शकते। पण एक स्ट्राईक ते बिना अशी चालती तर ते चालली गेलेली आहे, एकच फक्त स्ट्राईक पडली होती कॉपीराईटची, ते मग सॉल्व केलेली आहे मी ना। तर आता काही सध्या टेन्शन नाही, पण आखरीवरी बघल्याशिवाय जज कोणाला करू नका असं माझं म्हणणं आहे। आणि मुलाची लाईफ असंच राहते, मुलाची व्हिडिओ सहसा व्हायरल होत नाही, मुलाला सगळेच जण असे म्हणतात, मुलीला पण म्हणतात, पण मुलीची व्हायरल होता मुलाची होत नाही असे म्हणते लोक। पण मेहनत करा, मेहनत करत राहिले, माझ्या आईवडिलांनी शिकवलेलं आहे, तू मेहनत कर, तुला जे घडायचं आहे तू घड, असं माझ्या आईवडिलांनी म्हणलेलं आहे। माझ्या आईवडिलाचा मला सपोर्ट आहे, माझ्या घरच्याचा सगळ्याचा सपोर्ट आहे, चुलत भावाचा आहे, सगळे माझी फुल फॅमिली मला सपोर्ट करत आहे। मी माझ्या मतानं काही करणार, तुम्हाला कोणाला लेणं देणार नाही। आणि माझ्या आईवडिलाला डबल असं कोणी म्हणलं तर मी डायरेक्ट त्याला म्हणणार आहोत, जाऊ द्या, या गोष्टीला आपण इग्नोर करू आणि अशी व्हिडिओ पहा आखरीवरी बघायला, पण आखरीवरी बघा, मग तुम्हाला समजते मी व्हिडिओ एकच टाकतो कसं टाकतो। आज माझं दुकान आहे, मी दुकानातले काही क्लिप टाकू शकतो,
मी पूर्ण क्लिप काऊन नाही दाखवू शकत माहीत आहे का? कोणाला कसं माहीत आहे का, कोणाला आवडत नाही मोबाईलमध्ये येणं, व्हिडिओमध्ये येणं नाही का, म्हणून मी दुकानात जास्त बनवू शकत नाही. आणि कटिंगचे जे सिंगल क्लिप बनवतो ते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकतो. कोणाला विचारल्याशिवाय मी कोणचा व्हिडिओ टाकत नाही, घरच्याचं सुद्धा टाकत नाही. आता काल प्रँक व्हिडिओ बनवला तर माझ्या मागं काय घडलं ते तुम्हाला माहिती आहे का? मला डायरेक्ट शिवाय दिलं त्याने. का तर मी ऐकून घेतलं, म्हणजे व्हिडिओसाठी तुमच्यासाठी एंटरटेनमेंट करायसाठी माझ्यासोबत का घडते ते तुम्हाला माहीत नाही. विचार करून नाही का पाच जा व्हिडिओ, मग घरच्याला माझ्या बोलत जा. चला आत्ता दुकानात आलो, थोडंसं आराम करतो. तुम्हाला हेच फक्त सांगायचं होतं. म्हणजे कसं, जे आता मी समजा मग 79 सबस्क्रायबर झाले, म्हणजे 79 सबस्क्रायबर म्हणून मग 50 ते 60च लोक पाहते व्हिडिओ, पूर्ण लोक पाहत नाही. तर तुम्हाला वाटतं याला खूप इन्कम भेटते, तसं काहीच नाही. मग जे कसं आहे व्हिडिओचं कसं आहे, व्हायरल झाले तर झाले, नाही तर होत नाही. सगळेच जण सक्सेस होत नाही यूट्यूब चॅनलमध्ये. सौरव जोशीने कितीतरी मेहनत केली. सौरव जोशीची पण माझ्यासारखीच कंडिशन होती, माझ्यापेक्षा खराब होती. तर मी तरी अशा टिण्याच्या घरात आहो. सौरव जोशीला कामाला जायला लागेल. मी शिकत आहे आहो, कामाला जातो. मी शाळेत लेकुरन म्हणी नाव मुक्त म्हणी आहो. त्याच्यानं नाही मी तुम्हाला कॉलेजचे व्हिडिओ टाकत नाही. ज्या दिवशी पेपर आहेत त्या दिवशी दाखवणारच आहो, आहे का नाही? बघा आखरीवरी बघत जा, मग सगळ्याला बोलायचं. मग असंच आपल्यामध्ये कोणात आलं ते कोणाला बोलायचं नाही. मला एक व्हिडिओ बनवायला आहे, माझा 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवायला माझा बंदा दिवस जाते. आणि जेव्हा व्हिडिओ बनला एडिटिंगला मला 1 तास लागते, अपलोडिंगला मला कितीतरी तास लागते. म्हणजे असाच माझा दिवस चालला जाते. म्हणजे जसं मी दाखवू शकतो ते दाखवायचा प्रयत्न तुम्हाला करत आहो. आणि मी कुठं असं मी कुठं जात नाही सहसा. मला जिथं पसंत येते मी जिथं जाऊन बसतो, नाही तर कुठं जात नाही. म्हणून नाही का माझे व्हिडिओ सहसा मी घरचंच दाखवतो, नाही का, घरची आपली म्हणजे वागणूक नाही का, मी तेवढंच दाखवू शकतो. मी सहसा बाहेर जात नाही ना, त्याच्यानं नाही का. तर प्रयत्न करत असावं तुम्हाला वेगळं वेगळं दाखवायसाठी. त्या दिवशी भांदेवाडा गेलो, तुम्हाला त्या ब्लॉग दाखवला. वणी गेलो, त्या दिवशी दुकानात सामान आलं, त्या दिवशी वणीचं दाखवलं. प्रयत्न करत आहोत तुम्हाला वेगळे वेगळे एंटरटेनमेंट करायचं. तर म्हणतात नाही का थोडंसं प्रॉब्लेम आहे तिथं 4-5 दिवस गॅप पडली. तर ताईच्या गावली गेलो, ह्या बिघडलेल्या मोबाईलनं ब्लॉग शूट केला. तुमच्यासाठी एंटरटेन करायसाठी मी काही नाही करत आहो ना. फुटक्या कॅमेरा, फुटका मोबाईल, हँग मारे तरी व्हिडिओ काढत आलो. माझा मोबाईल दुरुस्तीला टाकून होता, पण तरी एंटरटेन करत आहो तुम्हाला. तुम्ही पहा आखरीवरी. आवडला तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. नाही आवडला तर फक्त तुम्ही बघा पूर्ण आखरीवरी, मग तुम्हाला एंटरटेन होत आहे नाही होत आहे. माझा बोरिंग व्हिडिओ मी सहसा नाही का, जिथं माझा बोरिंग व्हिडिओ व्हायला लागला तिथं मी स्टॉप करतो. म्हणजे कसं कोणी एंटरटेन झालं पाहिजे, नाही तर एंटरटेन नाही झालं तर मतलब नाही ब्लॉग बनवण्यासाठी, नाही का. आणि आम्ही 2 येते यूट्यूबर आहोत, प्रिया मत्ते मी. तिचे व्हिडिओ 200वर जाते, माझी व्हिडिओ 50वरही नाही जात. काहून? तिचे कॉन्टेंट माझ्यासारखाच आहे, फक्त तिचं शॉर्ट व्हिडिओ. माझी लाँग मनी आहे, लाँग फॉर्मवाले नाही का, लई मेहनत करायला लागते व्हिडिओ शूट करायला. ते तिला दिवसभरात नाही का शॉर्ट व्हिडिओ शूट करते बरोबर. तिला शॉर्ट व्हिडिओ एडिट करायला 1-1.5 तास लागते. तिला पण तेवढाच वेळ लागते, मला एवढंच लागते. फक्त एवढं आहे, माझा व्हिडिओ मोठा राहते म्हणून माझा बंदा दिवस जाते. तिचा अर्ध्या दिवसात व्हिडिओ येते आणि जे संध्याकाळी अपलोड करते मी सकाळी करतो. त्याच्यानं नाही मला 1 तास लागते 1 व्ह्यूज आले. मुलीला सपोर्ट करते, मुलाला नाही करत. असं नाही, सगळेलाच सपोर्ट करते ह्या जगात. पण नाही का एवढं आहे, नाही का शॉर्ट फॉर्ममध्ये व्हिडिओ चालते, लाँग फॉर्ममध्ये नाही चालत. पण मला शॉर्ट फॉर्मची लेणं देणं नाही. फक्त शॉर्ट फॉर्ममध्ये कसं ज्या दिवशी मला वेळ नाही राहत त्या दिवशी मी शॉर्ट व्हिडिओ बनवतो, म्हणून मी लॉंगवरच फोकस करत आहो, शॉर्ट व्हिडिओवर नाही करत आहो. त्याच्यानं नाही का तसं नाही म्हणत तिचे व्हिडिओ चालते पोरीले पाहून व्ह्यूज येते, तसं की काहीच नाही आहे. सगळ्यालाच सपोर्ट करते. पण कसं आहे माहिती आहे का, तिचे शॉर्ट व्हिडिओ कसे चालते, शॉर्ट व्हिडिओ स्क्रोल करत राहतो आपण, त्याच्यानं चालते. आणि लाँग व्हिडिओ कसं आहे पोस्टर आलं. आता आपलं थंबनेल तेवढं खास नाही दिसं, म्हणजे थंबनेलची आम्हाला परमिशन नाही ना, म्हणून आमचं थंबनेल चांगलं बनत नाही.
त्याच्याने का कोणी इग्नोर करून देते, याचं का पाहायचं, याची व्ह्यूजच नाही म्हणून आमचा व्हिडिओ पाहत नाही. त्याच्याने का मग ते दुसऱ्याचा व्हिडिओ पाहते. आता समजा सौरव जोशीचे 1 लाख 1.5 लाख एका घंट्यात होते, त्याची व्हिडिओ पाहतो. मी सुद्धा पाहतो, असं काहीच नाही. मी स्वतःचा व्हिडिओ कधीच नाही पाहत. यूट्यूबची ते काही कारणे आहेत, स्वतःचा व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये नाही पाहू शकत. तरी कधी कधी जमते, नेहमी नाही जमत. तर त्याचं शॉर्ट रीलमध्ये येऊन जाते. माझे शॉर्ट व्हिडिओले आहे 800-900 व्ह्यूज, 200-250. फक्त लॉंग व्ह्यूजले नाही का 100च्या वर नाही जात. 8 ते 15 दिवस लागते मला 100 व्ह्यूज कंप्लीट करायला. तुम्हाला वाटतं याला काहीच मेहनत नाही लागत, नेहमी बोलण्यात नाही ॲक्टिंगात, तसं काहीच नाही राहत. सगळं लई मेहनत करायला लागते, सगळ्या गोष्टीतच मेहनत राहते. जाऊ दे, हे का तुम्हाला सांगतो, तुम्ही एंटरटेन व्हा. नक्कीच माझ्या समोर मी तुम्हाला एंटरटेन करण्यासाठीच ब्लॉग आणं. पण आता सध्या नाही का उन्हाळ्यात चांगले आणं. आता थोडंसं काही म्हणजे धंद्याचे दिवस आहे ना, माझ्याकडे 2 कामं आहेत. दुकानात जाणं, दुकानातली गिऱ्हाईक, म्हणून कोणत्या दिवशी म्हणजे जशी बनायची आहे तशी व्हिडिओ बनत नाही. त्याच्यानं का 5 मिनटाचा 4 मिनटाचा तरी मी प्रयत्न करत आहे व्हिडिओ टाकण्यासाठी, नाही का. थोडंसं ॲडजस्ट करत जा, बघा आखरीवरी व्हिडिओ बघा. तसं नाही म्हणत, नाही तुम्हाला वाटायचं मी खरा खातो, खरा नाही खात. सोप सुपारी खातो मी घरची, चावत राहायचं. मी 2-3 व्हिडिओ म्हणे ते लई जण मला म्हणे तू खरा खाते का म्हणून. तसं येईन काहीच नाही. कमेंट नाही करत, स्वतःहून विचारते. म्हणजे कमेंट केल्यानं काय नाही माहिती आहे का, त्याची इम्प्रेशन खराब होते म्हणून नाही का त्याने कमेंट नाही केला. ते सुपारी खातो म्हणजे काऊन माहिती आहे का, आपल्या जेवणाचा टाईम चुकून जाते ना, म्हणून थोडीशी नाही का सुपारी खाल्ली ना काय होते माहिती आहे का, एनर्जी खतम होऊन जाते. थोडंसं चावत राहिलं एनर्जी येते, त्याच्यासाठी मी खातो. असं नाही खात, नेहमी खात नाही सुपारी. आणि माझे बाबा खरा खाते, पण मी दाखवत नाही. कारण माहिती आहे का, लहान लेकरं पाहिजे आपला व्हिडिओ, त्याला पण तशीच येते ना शिकवण, म्हणून मी ते खरा खाताना दाखवत नाही. म्हणून आखरीवेरी बघा व्हिडिओ, मग लोकांना सांगा. असं म्हणा, आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि लागन कमेंटही करा. नसन आवडला तर कमेंट करा लागन. अजून प्रयत्न करू आपण चांगला व्हिडिओ करायची, नाही का. आता नवीन आहे तर आपलं चॅनल नाही, तर तेवढे व्हिडिओ काही खास नाही बनवू शकत. तर आपला मोबाईलही स्वस्ताच आहे. काही लोकांसारखा आयफोन काढायचा व्हिडिओ अपलोड करायला, काही तर अमीर बापाचे राहते, ते आयफोन घेते व्हिडिओ काढते अपलोड करते, त्याची म्हणून कॅमेरा क्वालिटी चांगली आहे, ते तुम्ही पाहता. चला मग थोडंसं आराम करावं लागते. ते मला तिकडे बाहेर बोलवलं, मी तिकडे जातो. मोबाईल चार्जिंग नाही आज, कसं गाणी लावावं लागते दुकानात, त्याच्यानं नाही का चार्जिंग नाही, चार्जिंग लावून. पण लोकांना जज करायचं पहिलं नाही का, थोडा स्वतःवरही नाही का विचार करत लोकांना जज करण्यापेक्षा, नाही का. मी स्वतःची परिस्थिती सुधारायचा प्रयत्न करतो, तर लोक मागं आणायला पाहत आहे. तर काही मी लोकांचा विचार करत नाही, लोकांचं मला लेणं देणं नाही. पण थोडा विचार करत जा, कोणाला जज करायचं पहिलं, नाही का. जाऊ द्या, भेटू मग दुपारी. आता मोबाईल चार्जिंग लावून मला थोडंसं बाहेर जायचं आहे. ते तर मी कुठं सगळ्याच जागी मी व्हिडिओ नाही काढू शकत, कोणाला अनकम्फर्टेबल होते, आणि त्याच्यानं मी कुठं व्हिडिओ काढत नाही. दुपारचं झोप झाली आहे थोडीशी, अजून उसरला उठायला यायचं. दुपारून नाही का उशीर झाला, 3:45 वाजले. काल नाही का 12 वाजले झोप आले, एडिटिंग ते करून, नाही का. त्याच्यानं नाही का उशीर झाला. आणि चायनं ब्रेड, आपलं चहा पिणं झालेलं आहे. आमचे मित्रांना आमची चर्चा सुरू आहे इकडं थोडीशी, आमची महत्त्वाची, नाही का. होती आता 3रा मित्र होता, वापस गेला लवकर नाही, त्याचा व्हिडिओ काढत होतो, पण ते थोडंसं कामात होतं म्हणून थांबलं नाही. चला आता आपलं जेवण झालेलं आहे. आखरीवरी बघण्यासाठी धन्यवाद. असे डेली ब्लॉग येणार आहे. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.